कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावे आहेत. मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे विलास बालो यांच्या नावे. नॉस्टिकला आपल्याला पाहायला मिळेल शैलेश. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. सामना 3 षटकात असण्यामुळे पॉवरप्लेचे षटक नसणार आणि त्यामुळे पहिल्या षटकापासून विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. पुढील दोन्ही संघ पिंपळगर संघाचा संघनायक आणि सरवली संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक पूर्णपणे सज्ज राहायचं कारण पहिल्या इनिंग नंतर लगेच नाणेफेक केली जाईल. सरवली आणि पिंपळगर तसे टेमगर संघाचा संघनायक आपणही सज्ज राहायचं आहे. विष्णू येतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालण्यासाठी तर त्याला सामोरे जाईल सलमीचा फलंदाज विलास बालो. यष्टीरक्षक यष्टापासून क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. थंडमॅन फायनल का 30 सर्कलामध्ये इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये ऑफ साईडला जर बघितलं तर पॉइंट कव्हर आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन पाहतोय ऑन साईडला ऑफ साईडला लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन ऑन साईडला आपल्याला आपण पाहतोय मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. यायला पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेले क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही. मधुकर याचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धावेने अकाउंट ओपन होते ते कामतगर संघाचं आणि एकेरी धावने अकाउंट ओपन केलं जाते विलास बालो या फलंदाजाकडून. बिनबाद एक. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला फाईन केलेला आहे आणि फाईन लेग रिझन मधून कुठली धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की कदाचित फायनलिंग रिझन मधून चेंडू सीमारेषा बाहेर जाईल मात्र फक्त ना फक्त एकच धाव एका धावेवर समाधान मानावं लागतं इथे फलंदाजाला. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजाने आपलं अकाउंट एकेरी धावेने ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते ती बिनबाद 2 धावा. विष्णू यावेळी अतिशय खराब चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात सुनील म्हात्रे सर नोबॉलचा इशारा करतायत. अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपळीवर 3 धावा. पंचाने आपला डिसिजन चेंज केलेला आहे. वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. पहिले षटक मार्गस्थ आहे. विष्णू पहिले षटक बदलतोय ठाकूरपाडा या संघाकडून तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज विलास बालो जो वैयक्तिक एका धावसंख्येवर फलंदाजी करतोय. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय ठाकूरपाडा विपक्ष कामतगर या दोन संघामध्ये. एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. मात्र शरीराला स्पर्श झाला होता. असं वाटतंय बॅटला स्पर्श केला होता चेंडूने. अतिशय हळूवार चेंडू हाताळला होता गोलंदाज विष्णू याने. कुठल्या प्रकारची धाव नाही. यावेळी चेंडूला फाईन केलेला आणि फाईन लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. असं वाटलं होतं की चेंडू जाईल मात्र यावेळी चेंडू सीमा क्रॉस करू शकला नाही. फाईन लेगचं नक्कीच जर सीमारेषा बघितली तर खूपच दूर आपल्याला पाहायला मिळते आणि ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 5 वर पोहोचते. बिनबाद 5 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना हा कामतगर संघ. यावेळी समोर केलेला आहे स्ट्रेटचा फटका. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्या वाढेल आणि सिंगलने धावसंख्या वाढून होती ती धावपळीकडे 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिला उद्घाटनीय सामना आपण बघतोय ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये. यावेळी फुलटच चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकेरी धावने धावसंख्या वाढते.
तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत मात्र सावध सुरुवात आपण पाहतोय जॉली क्लब कामतगर संघाकडून बिनबाद 7. यानंतरच्या संघाने संपर्क साधायचा आहे टेमघर, सरवली, पिंपळघर तिन्ही संघाच्या संघाने आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी एक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून. पहिला सामना आपण ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर जॉली कामतगर संघाने आपल्या धावफलकावर बिनबाद 7 धावा झळकवलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्ग गोलंदाज गणेश येतोय. ठाकूरपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामोर जाईल फलंदाज शैलेश. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये. गणेश ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सामनावीर फलंदाज शैलेश. यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणाम स्वरूप 2 धावा इथे पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलकावर 9 धावा. 9 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये. सरोली संघाचा संघनायक, पिंपळगर संघाचा संघनायक, टेमघर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट सोनाली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र विकेट जवळजवळ फेकली जाते आणि पहिल्या विकेटचं पतन धावचीच्या रूपाने पहिला फलंदाज शैलेश याची केली संपुष्टात. पहिला फलंदाज शैलेश बाद झालेला आहे. शैलेश यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. विलास बालू अजूनही खेळपट्टीवर आहे जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशनला सचिन जातोय जॉली क्लब कामतगर या संघाकडून. सांघिक यश आपल्याला पाहायला मिळते धावबादच्या रूपाने. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. उद्घाटनीय सामना आपण पाहतो ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये. सेकंड लास्ट षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक हाताळलं होतं विष्णू यांनी, दुसरे षटक घालण्यासाठी गणेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश ठाकरे यावेळी सामना केलेला फलंदाज सचिन जो नुकताच खेळपट्टीवर गेलेला नवोदित फलंदाज आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गणेश. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फायनल लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धावसंख्या वाढते, 11 वर पोहोचते. सध्या टेनिस चेंडूने नक्कीच खेळ सुरू आहे आणि जर पाऊस पडला तर नक्कीच रबर बॉल वापरला दिला जाईल. यावेळी समोर केलेले आहे स्वतःच्या फॉलधर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या एका धावेने आउट होते ती धावफलकावर 12 धावा. टेनिस क्रिकेटने खेळ सध्या सुरू आहे आणि जर पावसाचं आगमन झालं तर नक्कीच हा खेळ आपल्याला रबर बॉलने पाहायला मिळेल. यावेळी लॉर फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉल्जर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही. ओढतुरीच्या रूपाने आणखी धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर हा उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज 13 जून सिनियर 40 प्लसचे
माजी अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या फुटबॉल क्रिकेटचे आयोजन आपल्याला पाहायला मिळते सोनालीच्या ऐतिहासिक ग्राउंडवर आणि जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू निघून जाईल. लॉंग रिझल्ट मधून सीमा पारला आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिला चौकार. चौकाराने धावसंख्येला येतो आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 9च्या सरासरीने प्रति षटकामागे जॉली क्लब कामतगर संघाने धावा जळविल्या त्या 18 धावा. एक फलंदाज बाद होऊन वेळामध्ये परतलेला शैलेश मात्र विलास बालूने सचिन ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिला चौकार सचिन याच्या बॅटमधून आपण पाहतोय. यानंतरच्या संघाने लगेच संपर्क साधायचा आहे. टॉस साठी सज्ज राहायचं आहे. सरोली संघाचा संघनायक आणि पिंपळगड संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच सज्ज राहायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केलेली आहे जॉली क्लब कामतगर संघाने. हाणामारी षटक आता प्रारंभ होतोय. संतोष आपण पाहतोय सरळ बॅटने चेंडू टोलवलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावने ओढून होते तरी 19 धावा. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज संतोष. हाणामारीचे षटक पाहूया. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते का? संतोष ठाकूरपाडा संघाकडून शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव पूर्ण करतात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय. लेझी थ्रो आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण. टेमगर संघाचा संघनायक आणि पिंपळगड संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. संपूर्ण संघ जर आला असेल तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. याली स्विंग अँड मिस आणि एसटीच्या रूपाने स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय जॉली क्लब कामतगर या संघाचा. धावसंख्या 21. 2 फलंदाज बाद होऊन वेळामध्ये परतलेले आहेत. सचिन याने बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. संघनायक आता मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघनायकाकडे मोठी जबाबदारी आता येऊन ठेवलेली आहे. हाणामारी षटकामध्ये पाहूया संघनायक किरण पाटील किती रन करतोय. किरण याच्या बॅट मधून रन येणं जरुरी आहे. एक सन्मानजनक स्कोर जर प्रतिस्पर्धी संघासमोर कामतगर संघाला ठेवायचा असेल तर एक कॅप्टन इनिंग किरण याला खेळावं लागेल. नक्कीच संघनायकाकडून भरपूर अपेक्षा आहेत. किरण याच्या बॅट मधून रन येणं गरजेचं आहे. वेलकम संदेश. वेलकम सनी. यावेळी मात्र पहिलाच मोठा फटका. प्रयत्न तरी चांगला केला गेला होता मात्र झेल होऊ शकला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. संघनायक किरण याच्या बॅट मधून. किरण 1 रनने आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या 22 होते. 2-2. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विलास बोलो आता मात्र सामोरं जाईल. यावेळी अकल्यांचा चेंडू होता. कार्पेचे सारे चेंडू मेडिकेटा क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढेल. 24 धावा धावपैकी पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद होऊन वेळामध्ये परतले. विलास आणि संघनायक किरण ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. संतोष
जोरदार प्रयत्नाचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्राच्या मागे जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण ओव्हर थ्रो झालेला आणि 2 धावे पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचेत होतोय. मात्र 2 धावे इथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचते. तर अशा प्रकारे त्या निर्धारित 3 षटकामध्ये जॉली क्लब कामतगर संघाने आपल्या धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावा झळकल्या. त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे अश्विनायक ठाकूरपाडा संघासमोर. 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल अश्विनायक ठाकूरपाडा संघाला. तर पुढील सामन्याच्या नाणेफेकी कडे आपण वळणार आहोत. पिंपळगर विपक्ष टेमगर या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच आमच्या संयोजन कक्षासमोर यायचं आहे. पिंपळगर संघाचा संघनायक आणि टेमगर संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स समोर यायचं, कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. टॉस केला जाईल. पिंपळकर विपक्ष टेमगर या 2 संघांमध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. पिंपळकर विपक्ष टेमगर या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या संयोजन कक्षासमोर यायचं आहे. जगताप साहेब आणि ठाकूरपाड्याचे आमचे लाडके मामा या दोघांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या ठाकूरपाड्या संघाचे प्रशिक्षक कोच नक्कीच आपणास विनंती असेल की आपण आमच्या संयोजन कक्षासमोर टॉस साठी यायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत पिंपळगर विरुद्ध टेमगर या 2 संघांमध्ये आणि या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. तर टॉस साठी पिंपळगर आणि टेमगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी समोर यायचं आहे. नक्कीच सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे मान्यवर आपण पाहतोय, यांच्या माध्यमातून आज शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात हे आपण पाहू शकता. आणि शरद भोईर साहेबांकडून त्यांना विशेष धन्यवाद दिले जात आहे. तर पिंपळगर आणि टेमगर दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढे यायचं आहे. या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. जगताप साहेबांना तसेच ठाकूरपाड्याचे लाडके मामा आपल्या विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट बॉक्स समोर यायचं आहे. ठाकूरपाड्या संघाचे कोच प्रशिक्षक किसनजी ठाकरे आपणही पुढे यायचं आहे. पिंपळगर आणि टेमगर या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय आपण पाहू शकता. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय. जगताप साहेबांना विनंती असेल की आपणही पुढे यायचं आहे. तसेच ठाकूरपाडा संघाचे प्रशिक्षक आपणही पुढे यायचं आहे. या दोघांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. पिंपळगर विरुद्ध टेमगर या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. त्यांच्या समेत आज ज्यांचा वाढदिवस आहे शरद भोईर साहेबांना आपण पाहू शकता. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देताना. तर पिंपळगर आणि टेमगर या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. टॉस झालेला आहे आणि पिंपळगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला पिंपळगर विपक्ष टेमगर या 2 संघांमध्ये. मात्र बोलू आपण
उद्घाटन सामन्याकडे. ठाकूरपाडा विपक्ष कामतगर या दोन संघामधील सामना सध्या सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना कामतगर संघाने आपल्या धावपैकी धावा झळकवल्या. त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या ठाकूरपाडा या संघासमोर. सत्तावीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलमीजोडी मैदानामध्ये जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. मैदानामध्ये दाखली झालेली आहे. सलमीजोडी आपण पाहतोय जय हिंद आणि त्याच्या समवेत मधुकर. तर रजनीश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक देण्यासाठी. 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल या उद्घाटन सामन्यामध्ये अचानक ठाकूरपाडा या संघाला. सलमीजोडी मैदानामध्ये जय हिंद स्ट्रायकर फलंदाज राष्ट्रीय किल्ला मधुकर आणि गोलंदाजी ट्रॅकवर रजनीश पहिलं षटक देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक एस्टेनच्या मागे. त्यानंतर थर्डमॅन आपण बघतोय कुठल्या प्रकारचा फाईन लेगचं क्षेत्ररक्षक नाही. डीप फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक केलेलं आहे. यावेळी मात्र सुरेख फटका एक्स्ट्रा करून रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीपला. मात्र तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतोय जय हिंद. या 2 धावेने जय हिंद आपला अकाउंट ओपन करतोय. नॅशनल ठाकूरपाडा संघाचं अकाउंट ओपन होतंय ते 2 धावेने. उद्घाटन सामना आपण बघतोय ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. लॉवर फुलटा चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका स्टेट लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला विलास बालूकडून. मात्र तोपर्यंत उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेल आणि पुन्हा एकदा 2 धावा. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या 4. एक पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय त्या ठाकूरपाडा संघाकडून. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे. ऑनसाइड क्षेत्ररक्षक आता मात्र ऑफ साइडला एक्स्ट्रा रिझन मध्ये तैनात केला जातोय. 4 धावा धावपैकी झलकल्या गेलेल्या त्याचे आव्हान येते 27 धावांचा. पहिले षटक मार्गस्थ आहे. रजनीश कामतगर संघाकडून पहिले षटकात आलतोय. यावेळी मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव तिथे पूर्ण करतायत. दोन्ही धावांवर भर दिला जातोय. 3 चेंडूमध्ये दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 6. ज्याप्रमाणे सुरुवात करत अश्विनी ठाकूरपाडा संघाला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात करून देताना जय हिंद हा फलंदाज. यावेळी फुलटाच चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू जातोय या सीमा पारचा वार. चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या चांगला पाठलाग का ठाकूरपाडा संघाकडून केला जातोय. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावपैकी 10 धावांनी इथून हा सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये जय हिंद यांनी पूर्णपणे इरादा स्पष्ट केलेला आहे. जय हिंद याच्या नावामध्ये खरं तर जय आहे आणि आपल्या संघाला जय मिळून देण्याच्या तयारीत. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 10 धावा. ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पिंपळकर विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये. यावेळी फ्री केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले आहे. 2 धाव पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिला फलंदाज धावचित. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता आणि या इनिंग मध्ये तेच चित्र आपण पाहतोय. पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. नवीन फलंदाज संतोष यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं.
धावसंख्या धावफलकावर 12 आपल्याला पाहायला मिळते. 27 लक्षाचा पाठलाग करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघ. आज सिनियर 40+ पहिले अध्यक्ष ज्यांनी खरं तर 40+ क्रिकेटला नवी दिशा नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिला सामना अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष जॉली क्लब कामतगर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संतोष वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गेलेला आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन येतोय. आज राजुर्ली संघाकडून द्वारकानाथ याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ये तो झाके अभी द्वारकानाथ के बल्लेबाजी बाकी आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका चेंडू निघून जाईल सीमापार. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिला षटकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 6 ने मुसंडे मारताना धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 18 धावा. अगदी विजयाकडे अगुगच करताना आपण पाहतो अष्टनायक ठाकूरपाडा संघ. चांगला फटका आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिला षटकार संतोष याच्या बॅट मधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मिसटायमिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद संतोष याची केली संपुष्टात. संतोष यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका षटकाराच्या मदतीने 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. दुसरा फलंदाज बाद होता अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा. संतोषच्या रूपाने नवीन फलंदाज गणेश खेळपट्टीवर दाखल होतोय. धावसंख्या 18. 27 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय अष्टनायक ठाकूरपाडा संघाला. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला पिंपळकर विपक्ष टेमघर या दोन संघांमध्ये. आता उद्घाटनी सामना सध्या आपण पाहतोय ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघांमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 18 धावा. इथून अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाला. हा सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. दुसरं षटक मार्गस्थ सचिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामनाकरी फलंदाज जहीन जो चांगली फलंदाजी करत सलामीला येऊन. यावेळी हलक्या हाताने केवळ चेंडूला दिशा दिलेल्या पॉइंट रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिथे अगदी सहजरित्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडस वाईट थ्रो आणि परिणाम सोबत 3 धाव पूर्ण. चांगलं तालमेल चांगली रनिंग भेटून तो विकेट आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 21 धावा. इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे ठाकूरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 6. पाठ पूर्णपणे जर आपण बघतो ठाकूरपाडा संघाचा दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 21 धावा. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे अष्टनायक ठाकूरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. ठाकूरपाडा विरुद्ध कामतगर या दोन संघांमधील हा उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. यावेळी स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे बीट होतोय. बाकीचा चोख काम बजावत होता इष्टरक्षक. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 21 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावफलकावर 23 धावा.
तर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर अश्विन ठाकूरवाड संघाची धावसंख्या 27 लक्षाचा पाठला करताना धावफलक झालेली आहे ती 23 धावा. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अश्विन ठाकूरवाड या संघाला. सहा चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडू मध्ये इथून अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. एक मॅजिक षटक हाताळावं लागेल जॉली क्लब कामतगर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आता एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीला सलामीर जहीन आणि त्याच्या समेत गणेश. जैन यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे आणि वैयक्तिक 15 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी संघाने विश्वास दाखवलेला आहे गोलंदाज दिलीप याच्यावर. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सहा चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अश्विन ठाकूरवाड या संघाला. दिलीप बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फिरकी गोलंदाज याला मात्र पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कैलास आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद जैन याची केली संपुष्टात. हवाई मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न खरं तर केला होता फलंदाज जहीन याने आणि फलंदाज बाद होतोय तो झेलपाच्या रूपाने. जहीन जो सलामी लावला होता ज्याने चांगली फलंदाजी केली होती 15 धावांचं योगदान देऊन खेळाडूंकडे परतताना. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडू मध्ये अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करताना दिलीप आणि या विकेटची खुराक नंतर नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. तर दिलीप या गोलंदाजाने इथून मात्र वापसी करण्याची संधी जॉली कप कामतगर संघाला मिळते. यावेळी मोठा फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. गणेश ठाकरेच्या बॅटमधून हा षटकार आणि मॅच फिनिश. विजय फटका आपण बघतो गणेश ठाकरेच्या बॅटमधून विजय संपादन केलेला आहे अश्विन ठाकूरवाडा संघाने. अभिनंदन अश्विन ठाकूरवाडा आणि हार्डले